आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी काय केलं ते 17 डिसेंबर पर्यंत सांगा, नाहीतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। यावर आता सरकारला तारखा देतात उद्या कोर्टामध्ये देतील असा टोला छगन भुजबळांनी लगावलाय। भुजबळांना अजित पवार देवेंद्र फडणवीस साथ देत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटलांनी केला होता। काय बोलायचं हे बाळासाहेब शरद पवारांनी देखील मला कधी सांगितलं नाही असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना दिलेलं आहे। तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं। विशेष करून बच्चू भाऊंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली। नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहेत। तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लेखी त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत। मोठमोठे आंदोलनं झाली या देशात, अशा प्रकारच्या तारखा देऊन द्या तारखा, उद्या सरकारला तारखा देत आहेत, आज उद्या कोर्टाला तारीख देतील। त्या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते करत। ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेतोय सध्या। ते देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे ना, त्यांच्या लक्षात येईल ते त्याला साथ द्यायला लागलेत। फडणवीस साहेब सारखी अजितदादासुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत पवार। त्यामुळं काय व्हायला लागले, मराठा समाजावर अन्याय व्हायला लागलाय आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागलाय। माझं वय 76, त्यातले 35-36 वर्ष मी ओबीसी साठी काम करतोय। शिवसेना सुद्धा सोडली, इथेच नागपूरमध्ये मी 91 सालामध्ये मंडल आयोगावरून, त्यावेळेला फडणवीस आमदार सुद्धा नव्हते। त्याच्यानंतर 10 वर्षाने फडणवीस आमदार झाले। आता ते मला काय सांगणार ना। मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तू कसा काय करायचा, तू काय बोलायचं हे मी ठरवायचं। त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला। माया नको नादी लागू, मला सगळं माहिती आहे। तुला आणखी तो मला आणखीन बघितलंच नाही मी काय रासायनिक। तू गप राह, माया नको अभ्यास करायला लागू। तू आहे ते टकोराचे की सगळं देतो आहे, गप्प पड तू। आपलं किती महापुरुष मला माहिती आहेत, काय आहे तू किती अभ्यास मला माहीत झाला। आता फक्त तुला शिक्का आहे, लय वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं, पद भोगले, हां जुनाट तू। त्यामुळं तेवढंच येतो ऐकड फक्त, बाकी काही नाही। बुरसाटलेले विचार आहेत, जुनाट बुरसाटलेले विचार। बोल नको तो मायाबद्दल काहीच। जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे।